मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. सरकारी साडेसाती कशी असते, याची अनुभव आम्ही सगळेजण रोज घेत आहोत. गेल्या काही वर्षांपूर्वी सरकारनं ई-पीक पाहणी नावाचं एक पोर्टल किंवा ॲप्लिकेशन सुरू केलं आणि त्याच्यातून पिकाची नोंदणी अशी करा, नाहीतर पीक कर्ज मिळणार नाही, हे लाभ मिळणार नाही, ते लाभ मिळणार नाही. असे भूतं तुमच्या आमच्या मस्तकात घालून दिले आणि मग आमच्या शेतकऱ्यांनी पुन्हा कामधंदे सोडून मग ते फोटो अपलोड करा, हे करा, ते करा आणि ते कधी-कधी रेंज दाखवत नसे, कधी-कधी मोबाईल डाउनलोड होत नसे. आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांकडं मोबाईल नाही, तरीही ते करायला लावलं. अ, त्याच्यामध्ये अनेक 1760 तांत्रिक अडचणी किंवा विघ्न होती, तरीही ते केलं. त्याच्यानंतर पुन्हा 8-10 दिवसाच्या आधी सरकारनं पुन्हा घोषणा केली, की आता फार्मर आयडी असणं आवश्यक आहे. ते स्टॅक नावाचं पोर्टल का साईट उपलब्ध करून दिली. पण तर त्याच्यातही साडेसाती सगळी नारायण नागबळी सगळ्या प्रकारच्या पुढज्या केल्या, तरीही ते व्यवस्थित चालत नाही. त्याचा ओ-टी-पीच येत नाही. आणि हे सगळं सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा ई-के-वाय-सीचा घराणं पी-एम किसानचा लाभ पाहत असेल तर 1760 के-वाय-सी करणं पडली. आता एफ-टी-ओ नसेल तर तुम्हाला पी-एम किसानचा 19वा हप्ता मिळणार नाही. असं एक सरकारच्या पोर्टलवर पुन्हा एक प्रसिद्धीपत्रक पाहायला मिळालं आज सकाळी. आता हे एफ-टी-ओ वगैरे लहानपणी आम्ही सुभाषितं किंवा छोटी-मोठी दुर्गा सप्तशतीतली वगैरे मंत्र वगैरे पाठ करायचो किंवा फार तर हरिपाठ किंवा एखादा अभंग पाठ करायचो. मात्र हे एफ-टी-ओ, डी-बी-टी हे न पचनी पडणारे शब्द आमच्या कानी पडतात आणि नेमकं त्याच्यासाठी काय करायचं हे आम्हाला काहीच माहीत नसतं. बऱ्याचदा या ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रावर जाय, त्या ऑनलाईनवर जाय, तो 5-50, ₹100 घेते. तिथं 2-2 घंटे, 3-3 घंटे बसतो आणि मग सगळं ते म्हणते माझ्याकडून जमत नाही, दुसरीकडे जा, तिसरीकडे जा. हे सगळं घराणे सुरू आहेत आणि सरकारला द्यायचं असलं तर आम्हाला सुखासुखी द्यावं. हे असे 1760 घराणे लावून वेगवेगळ्या पूजा करायला सांगून हे असं आमच्या पदरी काही देऊ नये. तुम्हाला द्यायचंच झालं, तर तुमच्यात जर दम असेल, तर आमच्या शेतमालाला योग्य हमी भाव द्या. हमी भावापेक्षा जर कोणी कमी भावानं खरेदी करत असेल, तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा. मात्र ते तुम्हाला करायचं नाही. आणि ही योजना घ्या, ती ती योजना घ्या आणि YouTubeवर आणि सोशल मीडियावर आणि वर्तमानपत्रामध्ये या चापलूस पत्रकारितेचं एवढं थैमान माजलेलं आहे, की हा लाभ मिळवा, मिळवा, ₹1,00,000 मिळवा, ₹2,00,000 अशाच बातम्या, अशाच जाहिराती आणि त्या सरकारची 56 इंची छाती सांगणाऱ्याच सगळ्या बातम्या येतात. याच्यातल्या त्रुट्या सांगणारी पत्रकारिताच आता राहिलेली नाही. ही टेबल पत्रकारिता आणि पित्त पत्रकारितेचं एक नवं रूप आता काही दिवसांपासून 2014 पासून उदयाला आलेला आहे आणि एखादा पत्रकार जर हे सरकारचं आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर कारवाई केली जाते. कमलाकर राऊत नावाच्या शिक्षकावर काहीच बोललेलं नसताना परळीच्या एका यूट्यूबरवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे असं सुरू आहे. तर आमची सरकारला विनंती असेल, की ह्या तुमच्या एफ-टी-ओ, डी-बी-टी, निराधाराच्या मागे घराणे हे बंद करा. के-वाय-सी, ई-के-वाय-सी, सी-के-वाय-सी हे ससेमिरा आमच्या मागचा बंद करा. द्यायचं असेल तर सुखासुखी द्या. आमच्याकडे जर एकराचा सातबारा असेल तर आम्हाला ₹50,000-50,000 द्या. आमचं आधार कार्ड, पॅन कार्ड घ्या. त्याच्यासाठी सिबिल तपासा, हे करा, ते करा. तुमच्याकडे हेच नाही, तेच नाही. आमच्या जर आधारवरचं आणि पॅन कार्डवरचं नाव जर वेगळं-वेगळं असेल, एखाद्याचं महादेव असेल आणि पॅन कार्डवर माधव असेल, तर त्याला तुम्ही दुरुस्त करायला सांगा योग्य ते पुरावे देऊन. पण हे बाकीचे रिकामे घराणे आमच्या पाठीमागे कशाला लावता? हे कुठेतरी थांबवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.